न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या या राजकीय आघाडीने महापालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालणे हा आपला प्रमुख अजेंडा असल्याचं जाहीर केलंय। सध्या महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असून सत्ताधारी विरोधक आणखीन काही मुजोर वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांची थेट 60-40 अशी भ्रष्ट भागीदारी सुरू आहे, असा गंभीर आरोप आघाडीच्या संस्थापिका अध्यक्षा छाया सोळंके जगदाळे यांनी केला आहे। जोपर्यंत हे सर्व पक्ष, त्यांचे हस्तक आणि भ्रष्ट अधिकारी महापालिकेतून हद्दपार होत नाही तोपर्यंत शहराचा खरा विकास होणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवून नागरिकांना स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख पर्याय देणार असा निर्धार त्यांनी यावेळी जाहीर केला। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे। परिवर्तन विकास आघाडीने थेट भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकलेलं असून महापालिकेतील 60-40 भ्रष्ट भागीदारीवर गंभीर आरोप केले आहेत। या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र 18 न्यूजचे संपादक देवा भालके। पाहुयात सविस्तरपणे। नमस्कार, महाराष्ट्र 18 न्यूजमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे। खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं रणसंग्राम आत्ता जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच आपण बघितलं तर सत्तेमध्ये जे असणारे पक्ष जे आहेत ते एक हाती सत्ता जे आहे ते आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यातच आपण जर बघितलं तर आत्ता पिंपरी चिंचवड शहर परिवर्तन विकास आघाडी अशी एक पक्ष जो आहे तो आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एकंदरीत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या पक्षाचं काय विजन असणार आहे। नमस्कार, एकतर खरं तर आजपासून तुमची पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी कामाला लागलेली आहे, मैदानात उतरलेले आहे, काय विजन असणार आहे आपलं? सर, नागरिकांना मूलभूत सुविधा देणं, जसं की अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाच्या मूलभूत गरजा नाही आहेत सर, शिक्षण आणि आरोग्य हे देखील माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि ते देणं। कारण आपण आजही बघतोय की अनेक लोक खाजगी शाळांकडे वळले आहे किंवा खाजगी दवाखान्यांकडे जात आहेत। तर का जात आहेत? कारण पालिकेचे जे हॉस्पिटल आहेत ते तेवढे प्रभावी नाही आहेत, पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या तेवढ्या प्रभावी नाहीत, तिथं तेवढ्या सुविधा उपलब्ध नाही आहेत सर, त्यामुळे लोक जात आहेत। तर आमची हीच रणनीती असणार आहे किंवा आमचं हेच विजन असणार आहे की लोकांना मूलभूत गरजा देणं, जसं की शाळाचा दर्जा सुधारणं असेल, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं असेल, त्याचबरोबर रस्ते बघताय सर, रस्ते छोटे झालेत आणि फुटपाथ मोठे झालेत सर, ते सुद्धा कुठंतरी बदललं पाहिजे। तर हे आमचं मूलभूत गरजा देणं हेच आमचं विजन असणार। गेली आपण बघितलं तर जवळपास 8 ते 9 वर्ष झालेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासन म्हणून राज आहे आणि याच राजवटीमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे जे आहेत ते आरोप झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एकंदरीत काय वाटतंय, भ्रष्टाचार झालाय? नक्कीच झालाय सर, भ्रष्टाचार झालाय आणि भ्रष्टाचार थांबण्यासाठी जेवढा आक्रमक विरोधी पक्ष पाहिजे तो सुद्धा नाहीये सर। मी तर म्हणून त्यांची 60-40 ची भागीदारी आहे सर। त्यामुळे आमची जी आघाडी आहे ती भ्रष्टाचार देखील थांबवून आणि इथल्या नागरिकांना त्यांना जे हवंय, ज्या सुविधा हवे त्या देखील देण्याचा प्रयत्न करेल। एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या दोन्हीही पक्षाकडे उमेदवारांची रांग लागल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक इच्छुक जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत, मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्याचे चिन्ह सध्या आहेत। अशा उमेदवारांना आपली पार्टी कशा प्रकारे एबी फॉर्म किंवा त्यांना सामावून घेणार आहे का? नक्कीच सामावून घेणार सर, कारण त्या लोकांनी एवढे दिवस झालं काम केले, त्यांना तळमळ आहे शहराबद्दल, त्यामुळे आम्ही त्यांना नक्कीच सामील करून घेणार सर। आणि आम्हाला त्यांना एबी फॉर्म देण्यासाठी आम्हाला कुठे दिल्ली, मुंबई, बारामती किंवा नागपूरला जाण्याची गरज नाही सर, इथंच निर्णय घेतले जाणार आहेत शहरात, त्यामुळे आम्ही नक्कीच त्यांना सामील करून घेऊ सर। आणि त्यांना जर शहराबद्दल तळमळ असेल तर ते नक्कीच आमच्याकडे येतील सर। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।